बाप केवळ काशी ते नेणं जावे ते कुठंच जायची गरज नाही. काशीला जाऊ नका, कुठेही जाऊ नका. आणि एक वाक्य तर इतकं सुंदर आहे, घराच्या बाहेर जाताना कितीही महत्वाचं काम असू द्या, कितीही महत्वाचं काम असू द्या, घराच्या बाहेर जाताना घरामध्ये जर आई वडील असेल ना तर आईच्या वडिलाच्या पायाला स्पर्श करा. कितीही कठीण काम असू द्या, नक्की होणार. इतकं सामर्थ्य आईमध्ये आहे. लाखो वारकरी ज्याचं भजन करतायत, लाखो वारकरी ज्याचं पूजन करतायत, नाव घेतायत, तो वारकरी किंवा तो देव ज्यांनी आणला तो पुंडलिक आहे. बरं, एवढे उपकार आहेत महाराष्ट्राचे आपल्यावरती, महाराष्ट्रावरती नव्हे तर संपूर्ण भारतावरती एवढे उपकार आहेत की आजही लोक घोषणा देताना पुंडलिका वरदा असं म्हणतात. काय म्हणतात? पुंडलिका वरदा. पुंडलिका वरदा म्हणजे काय? की त्याने एवढी तपश्चर्या केलं, एवढं अनुष्ठान केलं, एवढी आई वडिलांची सेवा केली की आजही महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी कोणत्याही अवस्थेत असला की पुंडलिका वरदाच म्हणतो. म्हणजे अजून पुंडलिकाला वर द्या. त्या पुंडलिकाचे आगलित उपकार आहे की त्याने देव आपल्यास इथं आणून ठेवला. आणि आजही वारकरी म्हणतो महाराष्ट्रातला की त्या पंढरीचा पांडुरंगा त्या पुंडलिकाला वर द्या. अजून कितीतरी पुंडलिक घडो, अजून कितीतरी पुंडलिक महाराष्ट्रामध्ये जन्माला यावं आणि संपूर्ण भारताची देवता ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच त्या ठिकाणी वास्तव्य करो, म्हणून आजही त्या ठिकाणी पुंडलिक वरदा घोषणा केली जाते. विठ्ठल म्हणजे अजूनही अनेक देवतांचं वास्तव्य, अनेक देवतांचं भजन, अनेक देवतांचं पूजन आणण्याचं सामर्थ्य, करण्याचं सामर्थ्य हे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. संतांची भूमी आहे, वीर वीरांगणांची भूमी आहे, शूरवीर महापुरुषांची भूमी आहे. आणि अहिल्यानगर तर खरंच मुक्त झालं महाराज. पूर्वीचं नाव वेगळं होतं, आत्ताचं नाव वेगळं आहे. पूर्वीचं नाव काय होतं ते होतं, पण आत्ताचं नाव अहिल्यादेवी झालंय, अहिल्यानगर. मातृत्वाचा स्पर्श आहे महाराज या भूमीला. मातृत्वाचा स्पर्श ह्याच भूमीला आहे अहिल्यानगरमध्ये. ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो पैस खांब सुद्धा याच जिल्ह्यामध्ये. ज्ञानराज माझी डोग्यांची माऊली. माऊली म्हणजे काय? माऊली म्हणजे काय? उदारता आहेत, लीनता आहेत, नम्रता आहे, सर्व समावेशक आणि शांतीचं परम प्रतीक जर कोणी असेल तर ती माऊली आहे. म्हणून एक शब्द आईलाही माऊली म्हटलं जातं. बरोबर आहे का? आईला सुद्धा माऊली त्या ठिकाणी म्हटलं जातं. कारण जशी ती संत हे प्रत्येका जीवाचे माता पिता आहेत, तसं व्यावहारिक रूपाने सुद्धा आपण प्रत्येकाचे माता पिता वेगवेगळे असतात. परंतु ज्ञानोबरायांचं तिथं स्पष्ट म्हणणं आहे, इथे सांगितलं ज्ञानोबरायांनी की कीर शब्द वापरला. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीर लोन कीजे. कीर म्हणजे कर्म. कर्माच्या योगाने प्रत्येक जण जिथं तिथं त्या ठिकाणी जन्माला येत असतो. एखाद्याचं कर्म कुठं असेल, एखाद्याचं कर्म कुठं असेल, एखाद्याचं कर्म कुठं असेल, काही सांगता येत नाही. आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कदाचित कोणी कुठेही जन्माला येऊ शकतो. कीर शब्द म्हणजे कर्माच्या प्रारब्धामध्ये. जन्माला येणं हे देवाच्या हातात आहे, पण कसं येणं हे आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी आहे. जन्माला घालणं म्हणजे काय? जन्माला जी व्यक्ती येते ती देवाच्या पुरुषार्थाने, प्रारब्धाने, अनेक पाप पुण्याने त्या ठिकाणी जन्माला येते. परंतु अनेक पाप पुण्याने त्या ठिकाणी जन्माला जरी आली असेल तर शेवटी येणारा जीव आपलं कर्म साक्षी घेऊन या ठिकाणी जन्माला येतो. म्हणून जीव जीवस्य मातरम असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून आईला विशेष किंमत त्या ठिकाणी आहे, विशेष महत्व आहे. आणि आमच्या ढाळे महाराजांनी सांगितलं की विषम परिस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी अहिल्यानगरच्या भूमीमध्ये आले आणि या भूमीमध्ये येऊन अनेक प्रकारचे कष्ट केले. सामान्यतः
पूर्वीच्या काळामध्ये विषम परिस्थिती होती महाराज. आता जेवढं चांगलं दिसतंय, देवाची कृपा आहे, आता खूप चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जरी काही असेल, जरी युद्ध चालू असेल तरी देश बंद नाही ना, सगळं चालू आहे. आणि सगळ्या संकटांना समोर जाण्याची क्षमता आज भारत देशामध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये तसं काही नव्हतं. आणि जरी एखाद्या ठिकाणी गेला असेल, कुठे गेला असेल, तर तिथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं म्हणजे विशेष त्या ठिकाणची परीक्षाच होती, फार मोठी परीक्षा. तिथले लोक, तिथलं बोलणं, तिथलं चालणं, तिथली परंपरा, तिथली संस्कृती, सभ्यता अतिशय भिन्न भिन्न त्या ठिकाणी असते. त्या सगळ्यांना समाविष्ट करायचं असतं, सगळ्यांना एकत्रित त्या ठिकाणी करायचं असतं. आणि त्या सगळ्यांना एकत्रित करून आपल्या आईवडिलांचं उज्ज्वल नाव त्या ठिकाणी करायचं असतं. पूर्वीच्या काळामध्ये एवढे काही साधनं नव्हते. खूप विषम परिस्थितीमध्ये हा परिवार इथे आला आणि कुठं काही विकणं असेल, भाजीपाला विकणं असेल, अनेक मटकी काय जे असेल ते शहरामध्ये जे विकल्या जातं ते सगळे त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि एवढंही करून परमार्थ देणं आणि विशेष करून संस्कृती, सभ्यता त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी देणं हे महत्वाचं त्या ठिकाणी आहे. म्हणून आमच्या मालतीताईंनी त्या ठिकाणी ह्या परिवाराला एक संस्कृती, सभ्यता आणि विशेष म्हणजे परमार्थ त्या ठिकाणी दिला. आणि त्या परमार्थाचंच अनुरूप बीज म्हणजे आजचा हा सोहळा आहे. आणि ह्या जसे प्रत्येकाला कर्मानुसार आई वडील प्राप्त होतात, देवालाही प्राप्त होतात. देवालाही शेवटी अवतार घ्यायचा असेल तर कुठेतरी घ्यावंच लागतं. कोणाच्या तरी उदारात प्रवेश करावाच लागतो. जरी आयोनी संभव असले, देवता कितीही आयोनी संभव असले तरी त्यांना सुद्धा कुठेतरी आईच्या पदरामध्ये जावं लागतं, कुठेतरी जावं लागतं. धर्मशास्त्र असं सांगतं की एखाद्या शेतकऱ्याने बीज रोपण करताना, बीज पेरताना आधी त्या बीजेला मातीत मिसळावं लागतं. आणि त्या मातीत ते बीज मिसळवलं की त्याला पायाने झाकावं लागतं, वखराने झाकावं लागतं, नांगरावं लागतं, ते माती आड करावं लागतं. आणि माती आड ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस मग ते हजारो अंकुर घेऊन त्या ठिकाणी वरती ते बीज येतं. तसं देवतांचं आहे, तसंही संतांचं आहे. पण संतांचं थोडंसं वेगळं आहे. आई वडील आपल्याला फक्त जन्म देतात, पारमार्थिक, सांसारिक, व्यावहारिक रूपाला लावून देतात. पण परमार्थिक रूपाला लावण्याचं खरं साधन जर कोणामध्ये असेल तर ते संतांमध्ये आहे. आणि म्हणून संतांना दोन्हीही अवस्था म्हटले. संतांची अवस्था ही दोन्ही असते. संत हे माताही आहे आणि संत हे पिता आहे. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, संत माय बाप कृपा, माता पिता दोन्हींची अवस्था संतांमध्ये, कारण ते उदार आहेत, कनवाळू आहेत, कृपाळू आहेत, तीन लागे उद्धार आहेत. सगळ्यांमध्ये त्यांची अवस्था उच्च कोटीची आहे. कदाचित असं म्हटलं जातं देवाची उपासना करावी आणि संतांची संगत करावी. संत संगतीचे काय सुख असतं त्या संत संगतीमध्ये, त्याचं वर्णन करता येणं अशक्य आहे. कलियुगामध्ये संत महात्मे थोर आहेत. म्हणून संतांची संगत करावी, देवाची भक्ती करावी. आम्ही उलट केलंय.
आम्ही संतांची भक्ती करतो आणि देवाची संगत करायला पाहतो, पण तसं नाही. संतांची संगत म्हणजे संत संगत करू देणारे आहे पहिलं, आणि दुसरं म्हणजे संत हे परिपूर्ण आहेत म्हणून संतांची संगत आहे. आता देवाची संगत का नको? कारण देव कोणाची संगत करू देत नाही, कोणाची संगत करू देत नाही, तो कोणाचाही होत नाही. आता तुम्ही म्हणाल कोणाचाही होत नाही म्हणजे याचा काय अर्थ आहे? कदाचित भक्ताचा अहंकार निर्माण झाला मनामध्ये की तो त्याचाही होत नाही. एवढंच नव्हे, ती जी लक्ष्मी त्याचे सतत पाय दाबत असते त्याचाही तो त्या ठिकाणी झाला नाही, तिचा सुद्धा झाला नाही. ज्या गोपिका रासलीला करतायत त्यांना असं वाटतं की देव फक्त आमच्यामध्येच आहेत, त्यांनाही अहंकार झाला, देव त्यांचाही झाला नाही, तिथूनही गुप्त झाला. कारण देव संगत कधीच कोणाची करू देत नाही, कारण तो परिपूर्ण आहे, मोठा आहे आणि सगळ्यांचा आधीच आहे, म्हणून देव स्वतःची संगत कधीही करू देत नाही. संत मात्र तसे नसतात. संत संगत सर्वांची करू देतात. यारे यारे लान थोराम, सगळ्यांचा अधिकार आहे. सगळ्या लोकांचा अधिकार जर कुठे असेल तर तो ह्या परमार्थात आहे, संप्रदायामध्ये आहेत, म्हणून संत सगळ्यांना समाविष्ट करून घेतात, सगळ्यांना एकत्रित बांधतात आणि सर्वांच्या मनामध्ये भगवत भाव स्थापन करतात, भगवंताचे चिंतन स्थापन करतात, ईश्वराचं नामस्मरण स्थापन करतात. कारण देवाकडे जाण्याचा मार्ग जर कोणता असेल, संतांच्या शिवाय प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधन भवाचे बंधन, सगळे भवबंधन तोडण्याचं सामर्थ्य. कारण देवाकडे घेऊन जाण्याचा मार्ग जर कोणाचा असेल तर तो संतात आहे. आता संतांकडे गेल्यानंतर कशाचा मार्ग आहे? तर संत तुम्हाला काय सांगतील? संत हे थोडी सांगणार तुम्हाला काही तोटके वगैरे असं थोडी सांगत, काही तोटके संसाराचे तोटके काय विचारावं? संसाराचे तोटके विचारण्यापेक्षा परमार्थाचे दिव्य लौकिक तोटके विचारा. परमार्थ कशाने शुद्ध होईल, शुद्ध परमार्थ कशाला म्हणतात हे विचारावं. पण हल्ली आम्ही देवाकडे संतांकडे जर गेलो तर आम्ही देवाकडे गेल्यानंतर संतांकडे अहो एवढंच काय, लहान मुलगा जरी गेलं डोकं टेकवलं का त्याची आई म्हणते देवा मला सुखाचं ठेव, असं ना, तरी ते म्हणतात सुखाचा ठेव. एवढा एवढा मुलगा असतो बारीक, 1-2 वर्षाचा मुलगा देवाजवळ गेला, हात जोडले, देवा मला सुखाचा ठेव, तो सुद्धा सुखाची अपेक्षा करतो. पण देवाकडे गेल्यानंतर सुखाची अपेक्षा करणारे सगळेच आहेत, पण संत मात्र सुखाची अपेक्षा तुम्हाला देत नाही. परमार्थात नेमकं उलट आहे महाराज. परमार्थात आल्यानंतर सुख प्राप्त होईलच असं नाही, दुःख प्राप्त होतं. अनेक वेळा असेल सुख प्राप्त होईलच असं अजिबात नाही. सुख पाहता जवा पाडे खूप आहे, सुख मात्र क्षणिक आहे, कमी आहे, अतिशय छोटं आहे सुख, आणि दुःख मात्र. आणि परमार्थात आल्यानंतर नेमकं असंच होतं. परमार्थात सुरुवात करायचा टाइम का दुःख यायला सुरुवात करतो, लोक झटकून मोकळतात, अरे अरे काय खरे म्हणते त्या देवाचं. तिथे आम्ही गेलो की कोणत्याही प्रकारची सोय नाही, त्या मंदिरात आम्ही गेलो तर तिथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. आता हल्ली लोकांना मंदिरांमध्ये व्यवस्था पाहिजे, परमार्थामध्ये व्यवस्था पाहिजे, दिंड्यामध्ये व्यवस्था पाहिजे, सप्ताह कथा कीर्तनांमध्ये व्यवस्था पाहिजे, पण तिथं आल्यानंतर तपश्चर्याच झाली पाहिजे, अंगातून घामच पडला पाहिजे. ज्याच्या अंगातून घाम पडेल, ज्याच्या अंगातून देवाची सेवा त्या ठिकाणी तयार होईल, अशा ठिकाणी जो सेवा करेल, समर्पण करेल, भगवंताचं भजन पूजन करेल, अशा व्यक्तीला परमार्थ हा सुलभ होतो, म्हणजे सुखमय होतो. आता सुखाचे अनेक कारणे. सुख म्हणजे काय आपण सहज मानसशास्त्रामध्ये सुखाच्या 2 प्रकारची व्याख्या सांगितली. पहिला आहे सुख म्हणजे मनाच्या अनुकूल भेटणं, म्हणजे सुख प्राप्त होणं, आणि मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट प्राप्त झाली की दुःख प्राप्त होतं. अनेक वेळा असं वाटत बरं होतं 7ला कीर्तन चालू झालं असतं, 9ला कीर्तन संपवलं म्हणजे सुख प्राप्त होतं, पण कीर्तन सुरू झालं 8 वाजता संपत 10 वाजता का काय नाही, दुःख आहे. कधी कधी परमार्थ हा दुःख देणाराच ठरतो. आणि मग सुखाच्या ही अवस्था मनावर अवलंबून आहे, आणि सुख आणि दुःख ही मनाची अवस्था आहे, शरीराची नाही, आत्म्याची नाही. याच्यामध्ये शरीराला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, मनालाही कोणत्या प्रकारचा, आत्म्यालाही कोणत्या प्रकारचा संबंध नाही.
याचा संबंध मनाशी आहे. सुख आणि दुःख ही अवस्था जर प्राप्त कोणामुळे जर होत असेल तर मनामुळे होते. मनाला अनुकूल वातावरण भेटलं की सुख प्राप्त आहे, मनाला विषम परिस्थिती प्राप्त झाली की दुःख प्राप्त होतं. परंतु याच्यातून असं सांगितलं गीतेमध्ये, दुःखेषु विद्गन्न मनाः सुखेषु विगतस्पृह वितराग भय क्रोधा स्थितीर मुनीर उच्यते. दुसरा अध्यायाचा त्याच्यामध्ये सांगितलं भगवंतानी, दुःखेषु विद्गन्न मनाः, दुःख आलं की त्याच्यात होरपळून जाऊ नका, आणि सुख प्राप्त झालं तर त्याच्यामध्ये फार आनंद मानत बसू नका. सुख दुःख समान सकळ जीवाचा प्रभा. नित्य वाचन, भगवंताचं भजन चिंतन नित्य. सुख आलं की त्याच्यात असक्त होऊ नये, दुःख आलं की ते दुःख मानू नये. सुख दुःखे समे कृपा लाभा लाभ जय जय, ती भगवंताची अवस्था. सुख दुःख त्याला लाभत नाही, तो त्याच्याही पुढचा आहे. सुख दुःखे समे कृपा लाभा लाभ जय, तो जया जय पराजय अन्य अपवित्र पवित्रता याच्याही पुढचा आहे. म्हणून त्याला परब्रह्म अशी संज्ञा दिलेली आहे. परब्रह्माला कोणत्याही प्रकारचं सुख आणि दुःख अगदी कोणत्याही प्रकारचं नाही. आमचे संत सुद्धा अशा अवस्थेला प्राप्त झालेले असतात की त्यांना सुख आणि दुःख कोणतंच काहीच वाटत नाही. म्हणून तर गजानन महाराज गटाराजवळ बसायचे, नालीजवळ बसायचे आणि ते खायचे, तिथलं खायचे, कारण त्याच्यातलं बाधत नाही. एकदा परमार्थिकच्या परमोच्च शिखरावर बसले, त्याच्या परमोच्च शिखरावरती गेले की हे कोणत्याही प्रकारचं सुख दुःख त्या ठिकाणी लागत नाही. ते एकदा जर भगवंताचं भजन नामस्मरण करायला सुरुवात केली की देश काल अजिबात त्याच्यात कोणत्याही प्रकार, तो परमार्थाच्या परमोच्च शिखरावर गेला की परमार्थाच्या अलौकिक तत्वांना प्राप्त होतो. आणि अलौकिक तत्वांना प्राप्त झाला की त्याला कोणत्याही गोष्ट बांधल्या जात नाही, कोणत्याच प्रकारचे सुख नाही दुःख नाही, कोणतंच नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी भगवंताचं भजन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. आणि ते नाम जर कुठं धारण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे चित्तामध्ये. चित्तामध्ये म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, चित्त ही अवस्था एकमात्र अशी आहे की ती निर्मळ आहे. सभाय मृदू नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. सगळ्या याच्यामध्ये जर कोणी असेल निर्मळ तर ते चित्त आहे. आणि चित्ताला अजून एक संस्कृत मध्ये नाव आहे कंधर. काय नाव आहे, कंधर. कंधरा सिटी कंधरा असं आपण म्हणतो. कंधर असं नाव आहे. कंधर शब्दाचा अर्थ आहे गुफा. गुफा, अंधेरी गुफा. आणि जसं एखादा मनुष्य एखाद्या अंधेरी गुफामध्ये हरावा आणि त्याच्यामध्ये त्याला बाहेर जाण्याचा मार्ग सापडू नये आणि कुठेतरी आशेचा किरण त्याला लाभावा, कुठेतरी त्याला दिवा दिसावा, ज्योत दिसावा, आणि त्या दिवा ज्योतीच्या दिशेने जसं ते मन तिकडे जातं आणि तिकडे गेल्यानंतर ते मन त्याच्या आकर्षित होतं, त्या चित्ताकडे, त्या गुफेकडे आकर्षित होतं, त्या पंथीकडे दिवेकडे आकर्षित होतं. तसं माणसाचं मन तुकोबरायांनी सांगितलं की तिकडे आकर्षित झालं पाहिजे, देवाच्या नामामध्ये आकर्षित झालं पाहिजे. आणि देवाच्या नामामध्ये आकर्षित झालेलं मन जर असेल तर ते सदा चित्तामध्ये समाधान प्राप्त करतं. अभंगाचं पहिलं सदा नाम घोष सदा नाम